करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे माझी होम टूर आणि फायनली मी आता तुमच्यासोबत माझी जी होम टूर आहे ती शेअर करते की कशा पद्धतीने माझं घर आहे ते कसं सजवलेलं आहे। तर चला वेळ न लावता आपण आजची व्हिडिओ स्टार्ट करूया। तर लिफ्टच्या समोर घर आहे आणि डाव्या साईडला इथे शू रॅक ठेवलेली आहे, त्याच्यावरती 2 प्लांट्स आहेत। इथे एक वेलकमचा बोर्ड लावलेला आहे, तर तिथे मला एक महाराष्ट्रीयन बोर्ड बनवून घ्यायचा आहे। तर घराच्या मुख्य दरवाजाला इथे एक तोरण आणि एक फुलांची माळ लावलेली आहे। तर इथे मुख्य दरवाजाला एक मी वरती LED लाईट लावलेली आहे जी डीमार्ट मधून घेतली आहे। तर दरवाजाच्या फ्रेमला कमांड हुक्स लावून हे शुभ लाभाचं हँगिंग मी एक लावलेलं आहे। सोबतच मी तुम्हाला तोरण आणि जी फुलांची माळ आहे ती दाखवते। आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी आज घरासमोर सुंदर अशी रांगोळी आणि उरली ठेवलेली आहे। एका कोपऱ्यामध्ये तुळस आहे, वरती एक मनी प्लांट ठेवलेला आहे आणि तिथे एक मी अगरबत्तीचा स्टँड चिटकवलेला आहे। तर तुम्हा सगळ्यांचं मी माझ्या घरामध्ये स्वागत करते। तर इथे मेन डोअरच्या मागे इथे 2 प्लांट्स ठेवलेले आहेत, हे फेक प्लांट्स आहेत। दरवाजाला लागूनच्या भिंतीला माझं टीव्ही युनिट आहे। टीव्ही युनिटच्या वरती इथे मी एक फ्लोटिंग शेल्फ लावलेला आहे डेकोरेशनसाठी। टीव्ही युनिटच्या वरती इथे आज उरली ठेवलेली आहे, त्यामध्ये मस्त फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। तर टीव्ही युनिटच्या उजव्या साईडला पूर्ण एक शोकेस दिलेला आहे, त्यामध्ये मी वेगळ्या वेगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत। टीव्ही युनिटच्या खाली 2 ड्रॉवर्स आहेत, आपलं जे काही सामान आहे त्यासाठी, आणि मध्ये एक शेल्फ आहे ज्यामध्ये आपण आपले जे टाटा स्कायचे बॉक्सेस असतात ते ठेवू शकतो। मुख्य दरवाजाच्या डाव्या साईडला एक विंडो आहे आणि इथे माझा सोफा आहे। सोफ्याच्या वरती तुम्हाला एक वॉल डिकॉर दिसत असेल, ते पूर्ण मिरर जे सनफ्लॉवर शेपमध्ये वॉल डिकॉर आहे। इथे एक कार्पेट आहे, त्याच्यावरती एक टीपॉय ठेवलेला आहे, वरती AC आहे, म्हणजे हॉलमध्ये AC लावलेला आहे। इथे हॉल आणि डायनिंग रूमला सेपरेट करायला एक युनिट दिलेला आहे ज्याच्यावरती पूर्ण ग्लास वर्क आहे आणि ती जी फ्रेम आहे ती पूर्ण लोखंडाची, आणि ती पूर्ण फ्रेम इथे एक फर्निचर केलेला आहे त्याला चिटकावून ठेवलेली आहे। आणि इथे कोपऱ्यात एक मी आर्टिफिशियल प्लांट ठेवलेला आहे। टीव्ही युनिटच्या मागे जी फ्रेम आहे त्याच्या एक्झॅक्टली मागे इथे LED लाईट लावलेली आहे ज्याचं रिफ्लेक्शन खूप छान पडतंय आणि पूर्ण टीव्ही युनिटला कव्हर केलेलं आहे। आणि प्रत्येक रूमच्या सीलिंगला तुम्हाला इथे LED लाईट दिसेल जी वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये त्यांनी लावलेली आहे। मी प्रत्येक रूमची तुम्हाला दाखवते। लिव्हिंग रूम नंतर सरळ डायनिंग रूम आहे, त्याच्या या साईडला इथे तुम्हाला जर ब्लॅक मिरर दिसत असेल, ते पूर्ण एक स्टोरेज युनिट आहे, मध्ये फक्त ओपन ठेवलेलं आहे। तिथे आपले जे नेहमीची लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तिथे ठेवते। त्यानंतर इथे हे जे वुडन स्टोरेजसाठी त्यांनी कॅबिनेट बनवलेले आहेत। त्यानंतर डायनिंग रूमच्या डाव्या साईडला देवघर आणि किड्स बेडरूम आहे। सगळ्या रूममधून व्हिजिबल होण्यासाठी ह्या भिंतीवरती एक घड्याळ आहे, एक उरली लावलेली आहे आणि खाली माझी मोठी समई ठेवलेली आहे। डायनिंग टेबलला लागूनच एक व्हाईट कलरचं क्रॉकरी युनिट ठेवलेलं आहे। डायनिंग रूमला लागून असलेली ही मोठी खिडकी आहे, त्याच्यावरती पूर्ण स्टोरेजसाठी शेल्फ बनवलेली आहे ज्याची काच पूर्ण त्यांनी ब्लॅकमध्ये ठेवलेली आहे। तर इथे मी एक गोल फर मॅट टाकलेली आहे। आता मी तुम्हाला खिडकीच्या मध्ये जी आपली फ्रेम असते तिथे देखील LED लाईट प्रोव्हाइड केलेली आहे, ज्यामुळे इथे जो उजेड आहे ना खिडकीच्या फ्रेममध्ये तो खूप छान येतो।
इथे एक छोटा ब्रेकफास्ट टेबल आहे आणि साईडला एक स्टोरेज कॅबिनेट पण दिलेला आहे। तर डायनिंग रूमला अटॅच्ड अशी ही जी बाल्कनी आहे ती मी तुम्हाला आता दाखवते। इथे माझे जे काही प्लांट्स आहेत ते तुम्हाला दिसत असतील। तुळशीच्या समोर मी देवीची पावलं ठेवलेली आहेत। इथे एक रॅक आहे त्याच्यामध्ये छोटी छोटी जी झाडं आहेत ती ठेवलेली आहे। वरती एक मनी प्लांट अडकवलेला आहे आणि त्याच्या साईडला एक छान असं लव्हचं लाइटिंग लावलेलं आहे। डायनिंग रूमला LED लाईट पूर्ण चौकोनी लावलेली आहे आणि त्याच्या मध्ये मध्ये तुम्हाला छोटी जी लाईट दिसते ते छोटे छोटे बल्ब त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत। घराच्या प्रत्येक पॅसेजला इथे त्यांनी अशी वुडन फ्रेम बनवलेली आहे आणि त्या वुडन फ्रेमला त्यांनी 2 तरी छोटे बल्ब प्रोव्हाइड केलेले आहेत। माझं देवघर टूर मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते। तर हा आहे माझा देवघरचा दरवाजा आणि त्याच्या खाली देवघरचं स्टोरेज आपण करू शकतो। आता डायनिंग रूमच्या उजव्या बाजूला जे किचन आहे ते मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन। पण आता मी फक्त एक क्विक व्ह्यू देईन तुम्हाला किचनचा। तर किचनमधून जो दरवाजा दिसतोय तिथून माझी ड्राय बाल्कनी चालू होते। तर मी आता तुम्हाला ड्राय बाल्कनी दाखवते। ड्राय बाल्कनीमध्ये कपडे सुकवायला इनबिल्ट रॉड्स टाकून घेतलेले आहेत। एक साईडला माझी वॉशिंग मशीन ठेवलेली आहे आणि इथे दरवाजाच्या मागे पूर्ण स्टोरेजसाठी कॅबिनेट्स बनवलेले आहेत, ज्यामध्ये आपण आपले लिक्विड, साबण सगळं काही स्टोअर करून ठेवू शकतो। दरवाजाच्या मागे मी काही कमांड हुक्स लावून आपल्याला जे काही डेली क्लिनिंगसाठी लागतं त्या सगळ्या गोष्टी अडकवून ठेवलेल्या आहेत। तर यामधल्या पॅसेजमध्ये डायनिंग रूमच्या बाजूला इथे एक सिंक प्रोव्हाइड केलेला आहे। तर इथे सिंक जवळ मी एक बांबू प्लांट आणि साईडला एक हँडवॉश लिक्विडचा डिस्पेन्सर ठेवलेला आहे। तर सिंकला लागून जी भिंत आहे ना ती पूर्ण ओपन वाटत होती, म्हणून इथे एक मी ब्रासचं छान डिकॉर लावलेला आहे की जे खूप सुंदर लुक देतं। सिंकच्या समोरचा जो दरवाजा आहे तिथे माझं मास्टर बेडरूम स्टार्ट होतं। तर आता आपण मास्टर बेडरूम बघूया। तर इथे मी उभी आहे, माझा सिंक आहे त्या समोर मास्टर बेडरूम आहे। तर म्हटलं आता तुम्हाला मी मास्टर बेडरूम दाखवावं, तर चला। तर मास्टर बेडच्या ज्या टाइल्स आहेत त्या पूर्ण वुडन टाइल्स आहेत आणि जो तुम्हाला बेड दिसतोय तो बेड पूर्ण इनबिल्ट आहे। पूर्ण खाली ज्या वुडन टाइल्स आहेत त्याला कनेक्ट केलेला आहे। बेडचा जो तुम्हाला समोरचा काउच दिसतोय तो देखील पूर्ण भिंतीला लावून घेतलेला आहे। तर बेडच्या वरती जी वॉल आहे तिथे छान एक फ्रेम लावलेली आहे। बेडच्या दोन्ही साईडला विंडो आहेत की ज्या छोट्या छोट्या आहेत आणि बेडच्या एका साईडला मी बुककेस ठेवलेली आहे, बुक शेल्फ ठेवलेली आहे, कारण जर तुम्ही बघितलं तर बेडला साईड टेबल्स बिलकुल पण नाही आहेत। तर इथे पडद्यांची जी पूर्ण फ्रेम आहे ना ती पूर्ण त्यांनी सिलिंगपासून घेतलेली आहे, त्यामुळे पडद्यांची जी हाईट आहे ना ती 9 फीट आहे इथे। तर बेडच्या डाव्या साईडला बाथरूम आणि इथे वरती AC लावलेली आहे आणि उजव्या साईडला पूर्ण आपले कपाट आहेत की जे पूर्ण वरून खालपर्यंत कनेक्ट केलेले आहेत। हे देखील पूर्ण इनबिल्ट आहे। 3 कपाट तुम्हाला दिसतात, खाली 3 तसेच ड्रॉवर्स आहेत। तर मास्टर बेडच्या समोरची जी भिंत आहे तिथे पूर्ण एक TV युनिट केलेला आहे, त्याच्या साईडला एक मिरर लावलेला आहे
तर ह्या टीव्ही युनिटवरती मी माझं घड्याळ आणि काही डेकोरेशनचे पीसेस ठेवलेले आहेत. तर प्रत्येक बेडरूमला फुल हाईट असे मिरर त्यांनी अटॅच केलेले आहेत. तर या भिंतीला कपाटाच्या साईडला इथे एक टेबल दिलेला आहे. ॲक्च्युली ड्रेसिंग टेबल हवा होता, पण ड्रेसिंग टेबल नाही आहे. हा असा स्टडी टेबल म्हणून त्यांनी ठेवलेला आहे. म्हणून मी माझं जे काही सामान डेलीचं लागतं ते असं बॉक्समध्ये ठेवलेलं आहे की जे इझिली आपल्याला काढता येईल. तर या टेबलवरती लाईट यावी म्हणून इथे एक वरती LED लाईट त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. मी लावून दाखवते. या LED लाईटमुळे खूप छान असा प्रकाश टेबलवरती पडतो. बाकीच्या ज्या LED लाईट्स आहेत त्या येलो कलरमध्ये आहेत. फक्त या टेबलवरची जी लाईट आहे ती व्हाईटमध्ये आहे. मास्टर बेडरूम मधल्या लाईटची सिस्टीम दाखवते. हे छोटे बल्ब तीन करून दोन्ही साईडला लावलेले आहेत आणि समोर जी LED लाईट आहे ती दाखवते. ही अशी पॅरलल लाईनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता माझ्या म्हणजे मास्टर बेड नंतर इकडे डायनिंग टेबलच्या त्या साईडला किड्स बेडरूम आहे. तर ती आता मी तुम्हाला दाखवते. तर किड्स बेडरूमला इथे एक छोटी विंडो आहे आणि या साईडला इथे एक थोडी मोठी विंडो आहे. वरती पूर्ण कॅबिनेट आहे स्टोरेजसाठी. हे कपाट आहे. या कपाटाच्या खाली परत 2 स्लाइडिंगचे ड्रॉवर्स आहेत. इथे एक टेबल दिलेला आहे स्टडी टेबल आणि स्टडी टेबलला इथे एक शेल्फ आहे ओपन शेल्फ. त्याच्यामध्ये आपण आपले बुक्स वगैरे काही ठेवू शकतो. तर इथे सगळं आरुषचं सामान आहे. कपाट आहे. हे स्लाइडिंगचं कपाट आहे आणि हा जो कपाट आहे तो असा वरती ओपन होतो. हा जो कपाट आहे तो असा वरती ओपन होतो. त्यानंतर इथे देखील मी आरुसाठी इथे 2 फ्रेम्स लावलेले आहेत आणि इथे जरी तुम्ही आरसा बघितला तर हा पूर्ण एक आरसा आहे. ही चिवची हाय चेअर आहे, आता ती यूज नाही करत. तर हा पूर्ण इथे पण पूर्ण एक मिरर दिलेला आहे. आता ही एक साइड दाखवली, आता दुसऱ्या साइडला दाखवते. इकडे या साइडला आहे माझा टीव्ही युनिट आहे जुना. तर तो आता तिथे तर ऑलरेडी टीव्ही युनिट मला दिलेला आहे, त्यामुळे मग हा इथे आहे. याच्यावरती एक अशी छोटीशी तुम्हाला शेल्फ दिसते. आपलं छोटं मोठं सामान आपण त्याच्यावरती ठेवू शकतो. इथे वरती AC आहे आणि या साईडला इथे बाथरूम आहे. एक रूम मध्ये ही अशी एक तरी LED आहे. आता ही किड्स बेडरूम छोटी आहे त्यामुळे इथे फक्त एक सिंगल या साईडला एक LED लावलेली आहे आणि बाकी इथे ह्या 2 छोट्या छोट्या लाईट्स त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तर इथे मी लाईट बंद केल्यानंतर सीलिंगचं जे POP आहे ते इतकं सिंपल आणि सोबर ठेवलेलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. तर अशी होती माझी होम टूर. आय होप तुम्हाला माझी होम टूरची व्हिडिओ आवडली असेल, तुम्हाला काही आयडिया आली असेल. जर तुम्हाला तुमचं घर असं छानपैकी डिझाईन करायचं असेल तर तुम्ही माझी ही जी व्हिडिओ आहे ती नक्की सेव्ह करून ठेवा. तुम्हाला होम डेकोरेशन्स म्हणजे सिंपल आणि सोबर होम डेकोरेशन्स करायला थोडीफार तरी आयडिया आली असेल.